उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये पंतप्रधानांसोबत बैठक झाली होती। मवियालाही फसवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न। माझं व्हिजनमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट। 2019 मध्ये ठाकरेंनी भाजपचे उमेदवार पाडले, देवेंद्र फडणवीसांचा आरोप। तर ठाकरेंनीच बेईमानी केल्याचाही फडणवीसांचा घणाघात। मवियाचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती। माझं व्हिजनमध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट। तर ती बैठक केवळ गप्पांसाठी होती। राऊतांचा पलटवार। घाटकोपर दुर्घटनास्थळी अजूनही 30 ते 40 लोक अडकल्याची शक्यता। बचाव कार्य पूर्ण व्हायला आणखी 24 तास लागण्याची यंत्रणांची माहिती। घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार। भिंडेने विधानसभा निवडणूक लढवल्याचं समोर। 2009 मधील प्रतिज्ञापत्र एबीपी माझाच्या हाती। डीएचएफएल बँक गैरव्यवहार प्रकरणी धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक। वाधवान विरोधात 2022 मध्ये सीबीआयचं आरोपपत्र। मनोज जरांगेंची पुन्हा एकदा उपोषणाची हाक। मराठा आरक्षणासाठी 4 जून पासून करणार उपोषण। पंतप्रधान मोदींचा उद्या मुंबईतल्या घाटकोपरमध्ये रोड शो। मुंबईतल्या वाहतुकीत बदल। एलबीएस मार्ग उद्या दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत बंद राहणार। भारताचे माजी लष्करी अधिकारी कर्नल वैभव काळे यांचं इस्रायल हमास संघर्षात निधन। गाझा इथे होते संयुक्त राष्ट्रांच्या मिशनवर। चंद्राबाबू नायडू यांचा फौजदारी अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला। 2010 साली नांदेडमधल्या बाभळी बंधारा आंदोलन प्रकरणी चंद्राबाबू नायडूंना दिलासा नाही। राज्यामध्ये आजही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस। रायगड, सोलापूर, वाशिम, परभणीत पावसाची हजेरी। अवकाळीने शेतकरी हैराण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।